नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पाहणार आहोत राज्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात. सुरुवातीला आपण नजर टाकूयात एका ब्रेकिंग बातमीवर. बातमी आहे पुण्याहून. पुणे जिल्ह्यावर तीव्र दुष्काळाचं सावट आहे, तर पुणे शहराला जेमतेम 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 10.22 टीएमसी इतकाच पाणीसाठा असल्यामुळे मे आणि जूनमध्ये पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमध्ये पाणी टंचाई असून तिथं टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. पुरंदर, बारामती, जुन्नर आणि आंबेगाव या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये 148 पेक्षा अधिक टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू आहे. आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, गुड मॉर्निंग. वैभव, पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. पाणी जपून वापरावं लागणार आहे, कारण 45 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचं कळतंय. काय अपडेट्स? मनाली, पुणेकरांसमोर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकतात पाण्याच्या बाबतीनं. याचं कारण 45 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा जो आहे तो पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या साखळीमध्ये म्हणजे पानशेत, टेमघर, वरसगाव, खडकवासला या धरण साखळीमध्ये केवळ 10.22 टीएमसी इतकाच पाणीसाठा जो आहे तो उरलेला आहे. अजून 2 महिने जे आहेत ते काढायचे. जवळपास एप्रिलचा अर्धा महिना, मे आणि जून, साधारणपणे 8 जून पर्यंत या पाणी वाटपाचं नियोजन जे आहे ते पाटबंधारे विभागाकडून केलेलं असतं. त्याच्यानुसार आता केवळ 45 दिवस शहराला पाणी पुरेल इतकंच पाणी जे ते या धरणांमध्ये शिल्लक आहे. केवळ शहरातच ही परिस्थिती असं नाही, तर ग्रामीण भागात, जिल्ह्यात सुद्धा जवळपास 13 तालुक्यांपैकी 10 तालुके हे दुष्काळग्रस्त आहेत. तिथल्या गावांना, वाड्या वस्त्यांवरती 148 टँकर्सनं पाणी पुरवठा जो आहे तो केला जातोय. त्याच्यामुळे आताच एप्रिल महिन्यामध्ये ही जर परिस्थिती असेल तर मे महिन्याच्या शेवटाला नेमकं काय होणार? या पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या आणखी तीव्र होतील हे स्पष्ट आहे. आणि या दरम्यान निवडणुकीची सगळी प्रक्रिया सुरू असल्यामुळे प्रशासनाचा मोठा मनुष्यबळ जे प्रशासनाचं ते मोठं मनुष्यबळ या निवडणुकीच्या प्रक्रियेवरती लागलेलं आहे. त्याच्यामुळे या दुष्काळी भागांमधल्या समस्या ज्या आहेत त्या आणखी तीव्र होताना दिसत आहेत आणि प्रशासनाकडून फार पटकन त्याच्यावरती तोडगे जे आहेत ते निघत नाहीयेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा एक प्रकारचा रोष निर्माण होतोय. मात्र या सगळ्या परिस्थितीवरती आता केवळ नियोजन एवढा एकच पर्याय आहे, ज्यामुळे पाणी हे जास्त आणखी किती काळ टिकवून वापरता येईल एवढाच एक काय तो तोडगा जो आहे तो प्रशासनाच्या हातामध्ये असणार आहे. अनाली, धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी.